हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माकृतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वताघवे जिवेशिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांचे भावाचे अवतरण अवतरविती निजखोण हातातडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी ते नमस्कारो निआता सच्चिदा क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। संत सम्राट भगवान माऊलींच्या असीम अनुकंपेने पवित्र श्रीला इंद्रायणीच्या तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणकमलाजवळ बसून आपण त्यांच्या अलौकिक अशा करुणेने या ठिकाणी असं सांगितलेले आहे की आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया दद्याद नावसरम किंचित कामादीनाम मनागपी। याचा अर्थ असा आहे की हे जे मानवी जीवन मिळालेलं आहे ते आसुप्ते आपण झोपेत जाईपर्यंत म्हणजे झोपेतून जागं झाल्यापासून पुन्हा झोपेत जाईपर्यंत आणि अमृते म्हणजे मरण येईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत हे मानवी जीवन हे नयेद वेदांत चिंतया आपला सगळा काल वेदांत वाक्येषु सदा रमन्तः भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमन्तः अशोकवन्तः करुणैकवन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः असं भगवत पूज्यपाद म्हणतात। त्याप्रमाणे आपण आपलं सर्व आयुष्य हे वेदांताच्या चिंतनात गेलं पाहिजे। वेदांताचं चिंतन म्हणजे वेदांत विचार याचा अर्थ कोहम मी कोण आहे, हे जगत कथम इदम जातम हे जगत कशापासून उत्पन्न झालं, को वै कर्तास्य विद्यते आणि याचा कर्ता कोण आहे, उपादानम किमस्त्यह ह्या जगताचं उपादान कारण कोण आहे, या प्रकारांचा जो विचार आहे विचारो स्वयं ईदृशः याला खरा वेदांत विचार असं म्हणतात। आणि ह्या वेदांत विचारासाठी आचार्य म्हणतात की भिक्षान्न मात्रेण च तुष्टिमंता केवळ आपण भिक्षान्न खाऊन जगावं। या नाथ महाराज सांगतात की चव पालवी घेऊनी करी भिक्षा मागावी दारोदारी परी अन्न आच्छादनावारी तिळभरी आयुष्य न वेचावे। आपण आपल्या जीवनामध्ये चौपदरी झोळी घेऊन या ठिकाणी दारोदार भिक्षा मागावी, परंतु अन्न मिळवण्यासाठी किंवा वस्त्र मिळवण्यासाठी किंवा जीवनातल्या मानवी जीवनाच्या गरजा अन्न वस्त्र आणि निवारा या भागवण्यासाठी सगळ्या आयुष्याचा वेच करू नये। तुकाराम महाराज सांगतात अन्न आच्छादन
हे तो प्रारब्धाधीन. या ठिकाणी मनुष्याचा जन्म कधी व्हायचा, मृत्यू कधी व्हायचा, त्याला सुखदुःखाचे भोग काय व्हायचे हे सर्व ठरवलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देह आम्ही केला सांभाळी आणि राहिलो देह आम्ही केला भोगाचे सांभाळी, राहिलो निराळी माना माना. या ठिकाणी हे सर्व देह जो आहे तो देहाचा निर्वाह हा जर प्रारब्धावर टाकला, अन्न आणि आच्छादन, तर या ठिकाणी राहिलेला संपूर्ण वेळ हा केवळ भगवत चिंतनासाठी किंवा वेदांत चिंतनासाठीच आपल्याला भगवंताने दिलेला आहे. इतर योनी निर्माण करून भगवंताला समाधान झालं नाही, परंतु मानवी प्रकृती ते बहुते आदरे बहुते निर्मिले. अत्यंत आदरपूर्वक भगवंतांनी हा देह आपल्याला प्रदान केलेला आहे. अशा वेळेला याचा विनियोग जो आहे तो विनियोग योग्य व्हावा, आणि योग्य विनियोग त्यालाच म्हणतात खरा विनियोग, की ज्याच्यामध्ये मोक्षाचं साधनाचं अनुष्ठान घडलं. मोक्षाचं साधन म्हणजे जेणेकरून आपल्याला परत ह्या जन्ममृत्यू परंपरेत यावं लागू नये अशा प्रकारची जी साधनं आहे ती आपल्याकडून घडली तर. आणि ह्या मोक्षाचं साधन आहे आत्मज्ञान. कारण आपल्याला जो बंध झालेला आहे, आपण जे बद्ध झालेलो आहोत ते आपण आपल्या आत्मस्वरूपाचा आपुला आपणपेया विसरू जो धनंजया तेच रूपया अज्ञानाशी. आपल्याला आपण कोण आहोत याचा आपल्याला विस्मृती झालेली आहे, आणि म्हणून त्या आपल्याला पुन्हा आपल्या स्वस्वरूपाचं स्मरण करणं किंवा स्वस्वरूपाला जाणणं, स्वरूपाचं ज्ञान करून घेणं आवश्यक आहे. आणि मग आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान कशाने होईल, तरी त्याला एकच आहे की आत्मावारे द्रष्टव्या. आत्मदर्शन झालं पाहिजे, आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. पण आत्मसाक्षात्कार कशाने होईल, तर आत्मावारे श्रोतव्या. श्रुती सांगते की आत्मसंबंधाने महापुरुषांच्या चरणकमलाजवळ बसून त्या ठिकाणी आपण आत्मस्वरूपाविषयी चिंतन केलं पाहिजे, आत्मस्वरूप समजावून घेतलं पाहिजे. आणि त्याचं साधन काय आहे, श्रवण हे साधन आहे. श्रवण म्हणजे केवळ ऐकणं असा त्याचा अर्थ नाही, तर वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय झाला पाहिजे. त्यासाठी हे जे वेदांत आहे, उदाहरणार्थ आता ज्ञानेश्वरी आहे, तर ज्ञानेश्वरी किंवा प्रस्थानत्रयामध्येच गीतेचा समावेश होतो. आणि त्या गीतेवरची जी टीका आहे म्हणजे ज्ञानेश्वरी एक प्रस्थान आहे प्रस्थानत्रयमधलं. तर ह्याच्यामध्ये उपक्रम, ग्रंथाचा आरंभ काय आहे, नंतर ग्रंथाचा परिसमाप्ती कशी झाली, त्याला उपक्रम उपसंहार म्हणतात. त्याच्या अतिरिक्त त्याच्यामध्ये असणारी षडांग कोणती, षडलिंग, की उपक्रम उपसंहारा अभ्यास अपूर्वता फलम अर्थवादोपपत्तीश्च लिंगम तात्पर्य निर्णय. कोणतंही चिंतन आपण जेव्हा करतो ग्रंथाचं, त्याचा उपक्रम आणि उपसंहार काय झाला, त्याच्यामध्ये एक वाक्यता कशी आहे. नाहीतर सुरुवात ज्याप्रमाणे केली आणि शेवट दुसराच केला असं नाही. जे ह्या ग्रंथाचा जो विषय उपक्रमामध्ये आहे तोच उपसंहारामध्ये आलेला असतो. आणि तरच खऱ्या अर्थाने ही जी ग्रंथ निर्मितीची जी परंपरा आहे किंवा ही प्रबंध परंपरा आहे, ग्रंथाचा रचनेची जी काही पद्धती आहे, तर ते उपक्रम काय आहे आणि उपसंहार काय आहे. त्याच्यामध्ये अभ्यास म्हणजे पुन्हा पुन्हा कोणती गोष्ट महत्त्वपूर्ण सांगितलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये इतरांपासून जे ज्ञान होत नाही परंतु ह्या ग्रंथापासून होतं, सांगण्यामधली अपूर्वता काय आहे. नंतर ह्या ग्रंथाच्या अध्ययनाचं फल काय आहे, फल काय आहे, त्याला म्हणतात अभ्यास अपूर्वता फलम. नंतर त्याच्यामध्ये ह्या विषयाचं महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी त्याची केलेली जी स्तुती किंवा महिमेचं वर्णन असतं आणि त्याच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टींचं खंडन किंवा त्याची उपेक्षा किंवा त्याच्याविषयी त्यांनी निंदा केलेली असते. ही निंदा करण्यासाठी नसते. नही निंदा निंदितुम प्रवर्तते किंतु विधेयम स्तोतुम. चाललेला विषय हा आपल्याला चांगला समजावा, त्याच्यातच आपली प्रवृत्ती व्हावी, आपण त्याच्यामध्ये अंतर्मुख होऊन चिंतनामध्ये परायण किंवा तत्पर व्हावं, म्हणून ह्या अर्थवादाने बोलण्याची पद्धत आहे. तर तो अर्थवाद काय आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकारच्या उपपत्ती किंवा दृष्टांत, उदाहरणं, दाखले देऊन हा विषय कसा सांगितलेला आहे याला म्हणतात षडलिंग. तर ही षडलिंग पाहून वेदांतातली जी वाक्य आहेत त्याचं तात्पर्य काय आहे. सगळ्याचं तात्पर्य आहे की जे कोट्यावधी श्लोकांमध्ये सगळ्या शास्त्रांमध्ये सांगितलं, शंकराचार्य म्हणतात की त्याचं तात्पर्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी, मी तुम्हाला फक्त अर्ध्या श्लोकात सांगतो. यदुक्तम ग्रंथकोटीभिः
जे कोट्यावधी ग्रंथांमध्ये सांगितलं तेच मी तुम्हाला या अर्ध्या वाक्यात सांगतो. आणि हेच तात्पर्य कोणतं? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. या ठिकाणी जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. हे सर्व वेदांताचं तात्पर्य आहे. आणि त्या तात्पर्य आपल्या बुद्धीवर आरूढ व्हावं आणि त्याची आपल्याला अनुभूती यावी या दृष्टीनं ह्या वेदांताचं श्रवण करायचं. मग श्रवण याची व्याख्या काय झाली तर उपक्रम उपसंहारादी पाहून वेदांताच्या वाक्याच्या तात्पर्याचा जर निश्चय झाला तरच आपल्याला या ठिकाणी त्याला श्रवण असं म्हणता येतं. आणि हे श्रवण जे आहे ते योग्य रीतीनं जर घडलं तर मनुष्याला केवळ श्रवणातच साक्षात्कार होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की तेथ मोक्ष असे आयता श्रवणाची तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता तेथ मोक्ष असे आयता श्रवणाची माधी. इथं मोक्ष हे आपलं स्वतःचं स्वरूप आहे. फक्त अविद्या निवृत्त झाली की जे ब्रह्म अवशिष्ट राहतं त्याचंच नाव मोक्ष आहे. म्हणून उड्याबाबांनी लिहिलं अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म त्याचंच नाव मोक्ष आहे. आणि अशा मोक्षप्राप्तीचं साधन श्रवण आहे. जर मनुष्याला योग्य रीतीनं श्रवण झालं आणि त्याच्या अंतकरणाची शुद्धी स्थिरता म्हणजे त्याच्या ठिकाणी अधिकार असेल तर त्याला कानावचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनू एकूजो असा एक महान अधिकारी आहे की त्याला फक्त कानावचनाची भेट. श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्य सांगितलं आणि तत्वमसी आई शिवानी एक वेळ पडता कानी अविद्या निद्रा गेली पळोनी तत्क्षणी जागिन्नला. अशा अधिकाराचा हा महापुरुष तत्काल आपल्या ब्रह्मानुभूतीवर आरूढ होतो. अशा प्रकारची स्थिती आहे आणि ते साधन करावं व आपल्याकडून घडावं. म्हणून या ठिकाणी आपली ह्या वेदांत चिंतन सांगणारा हा जो गीतेतला 13 अध्याय आहे तो अध्याय आपण चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालो. हे जे काही चिंतनाची संधी उपलब्ध करून दिली आपल्याला ते आहे संत सम्राट माऊलींचं, संत ज्ञानेश्वर माऊलींचं संस्थान. आणि या संस्थानाच्या द्वारा तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे एकत्र यावं आणि या प्रकारचं चिंतन करावं. आता हे चिंतन जे वेदांताचं चिंतन अत्यंत गंभीर आहे. त्याच्यामध्ये आपला किती प्रवेश होईल हेही सांगता येत नाही. परंतु काही जरी झालं तर लढिवाळपणाने माऊलीचे आजान बालकं म्हणून माऊलींना अभिप्रेत असणारं जे तत्त्वज्ञान ते तत्त्वज्ञान माऊलींच्याकडं आपण केविलवानं पाहायचं आणि माऊली आपल्याकडं करुणादृष्टीनं पाहतात. अशा या पावन मंगलमय वातावरणामध्ये वायुमंडलामध्ये आपल्या अंतकरणात काहीतरी याचा जसं शेण आहे तर ते शेण मातीत टाकलं तर काहीतरी मातीचं कण घेऊन निघतं. तसं माऊलींच्या चरणाजवळ बसून आपण जर या ठिकाणी ह्या 13 अध्यायाच्या माध्यमातून हा वेदांत विचार करायचा प्रयत्न केला तर आपल्या या ठिकाणी वेदांत विचार हा कर्म हे चित्तशुद्धीचं साधन आहे, उपासना हे चित्तस्थिरतेचं साधन आहे आणि तत्त्वज्ञान हे आवरणभंग करत असतं. परंतु तत्त्वज्ञानाचं श्रवण करणारा जर एकनिष्ठ अशा प्रकारचा श्रोता असेल तर त्याचं ह्या कथेमध्ये ही आत्मकथा आहे. त्या आत्मकथेमध्ये अंतकरणाची शुद्धी पण होते, अंतकरण एकाग्र पण होतं आणि श्रवण करता करता त्याचा आवरणभंग पण होऊन जातो. आवरणभंग म्हणजे अज्ञान, जे अज्ञानाचं जे आच्छादन आहे तेही दूर होतं आणि आपल्या आत्मस्वरूप त्या ठिकाणी अवशिष्ट राहतं, उर्वरित राहतं. आत्मरूपानेच किंवा ब्रह्मरूप असणाऱ्या आत्मरूपानेच आपण राहतो अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून अशा एका अंतरंग साधन श्रवण त्याच्याकडं आपण प्रवृत्त झालो. आपण कालही सांगितलं की हे आपल्या जीवनातले भाग्याचे क्षण आहेत आणि ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये अर्जुनाला एकदा सावध केलं, पार्था परिशिजे, अर्जुना तू ऐक, म्हणजे परिसनं म्हणजे ऐकणं म्हणजे श्रवण, तू श्रवण कर आणि ह्या श्रवणामध्ये मनाचा मार करायचा नाही. आपोआप ऐकता ऐकता मन दुसरीकडून बहिर्मुख झालेलं मन अंतर्मुख व्हायला लागतं. मनाचा निग्रह वेगळा करायची गरज नाही. खरं तर श्रवण साधनामध्ये आपण जरी एकाग्र झालो तर मनाचा निग्रह किंवा शम ज्याला म्हणतात ते करण्याची वेगळी गरज पडत नाही. इंद्रियाचा निग्रह करण्याची वेगळी गरज पडत नाही. आपण कथेत बसलो आपोआपच जी इंद्रिय आहेत
ती या ठिकाणी मन कथेच्या सन्मुख झाल्यामुळं इंद्रिय आपोआपच मनाचं अनुसरण करतात आणि बुद्धी जी आहे मन बुद्धीचं अनुसरण करतं आणि बुद्धी आत्मस्वरूपाचं अनुसरण करते. इंद्रियाणी पराण्याहूर इंद्रियेभ्य परम मनाः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सहा. त्या परमतत्वाचं आत्मतत्वाचं चिंतन करत असताना आपली इंद्रिय ही आपोआपच एकाग्र होतात. म्हणून म्हणतात मनाचा मारू न करिता मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता. इंद्रियांना दुसरीकडून जर आपण बाजूला करायचं हटवायचं आणि आत्मस्वरूपात स्थिर करायचं किती कठीण गोष्ट आहे. तर दुसरी साधनं करायची म्हटलं योग यागाधिक तर त्याच्यामध्ये हे यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी अशा प्रकारचे साधनं करत असताना किती कष्ट होतात. किंवा इंद्रिय जेव्हा विषयापासून दूर करायची माऊली सांगतात की माये पुढुनी बाळक काळे नेता एकुलते एक काजे होय जेवी उदक तुटता मीना. असंच पै सारसाही विघडता होय ओहावनी वत्स काढिता ना तरी भनंग दवडिता भानयावरुनी तैसे विषयांचे घर इंद्रिय सांडिता थोर युगांत होयते वीर विराग साती. जसं आईचं एकुलतं एक बालक काळाने नेलं तर आईला जितक्या तीव्र अशा प्रकारच्या दुःखाच्या संवेदना होतात. किंवा या ठिकाणी 7 दिवसाचा उपवासी भिकारी पक्वान्नाच्या ताटावर बसला आणि पहिल्या घासाच्या अगोदर त्याला उठवून दिलं तर त्याला ज्याप्रमाणे दुःख होतं त्याप्रमाणे इंद्रिय आणि विषय यांची ताटातूट किंवा वियोग होताना जीवात्म्याला इतकं दुःख होत असतं. पण तो जीवात्मा जर संतांच्या संगतीत श्रवण करायला प्रवृत्त झाला तर श्रवण करीत असताना की कोणतीही साधनं न घडता त्याच्याकडून अनायास ही साधनाचं अनुष्ठान घडतं आणि शिवाय याचा मोठा लाभ म्हणजे त्याला आत्मलाभ होतो. बरं याच्यामध्ये दुसरं कोणतं साधन नाही. कारण परमात्मा प्राप्तीसाठी भागवतामध्ये व्यासाचार्य सांगतात की एकच साधन आहे ते म्हणजे श्रवण. कारण का श्रवण तर याच्यामध्ये परमात्मा जो आहे तो परमात्मा दुसऱ्या कोणत्याही साधनाने आपल्याला प्राप्त होत नाही. तर भागवतामध्ये त्यांनी सांगितलं प्रविष्टा कर्णरंध्रेण स्वानाम भाव सरोरोहम धुनोती शमलम कृष्ण सलीलस्य यथा शरद. आता शरद ऋतू सुरू होईल. शरद ऋतूमध्ये जसं सगळं पाणी जे आहे स्वच्छ होतं त्याच्यात आपलं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळतं. त्याप्रमाणे जेव्हा महापुरुषांचे शब्द किंवा शास्त्राचे असणारे शब्द हे जेव्हा महापुरुषांच्या मुखातून आपल्या कानाशी संबंध येतो तेव्हा ह्या कानामधूनच परमात्मा प्रविष्ट हा कर्णरंध्रेनं कर्णाचे रंध्र किंवा कर्णबीळ आहे त्या बिळातूनच परमात्मा हृदयामध्ये शिरत असतो. तुम्ही म्हणाल रामायण पाहिलं आणि आम्हाला वैराग्य निर्माण झालं, महाभारत पाहिलं किंवा उपनिषदाचं काही नाट्य पाहिलं त्याचं रचलेलं आणि ते पाहिल्यापासून आम्हाला आत्मज्ञान झालं असं कधी होणार नाही. परमात्मा हा डोळ्यातून प्रवेश करत नाही, तो कानातून प्रवेश करतो असं आपले आचार्य सांगतात. पूर्वसुरी आत्मानुभवपूर्वक सांगतात की स्वानाम भाव सरोवरहम आपल्या हृदयरूपी सरोवरात परमात्मा या ठिकाणी प्रवेश करतो आणि धुनोती शमलम कृष्ण संपूर्ण आपलं अनंत जन्माचं जे पाप आहे ते श्रवणाने नाहीसं होतं. श्रवण या साधनाचं इतकं महत्त्व मधुसूदन सरस्वतींनी कुठल्या तरी एक स्मृतीचं प्रमाण दिलेलं आहे की ज्या वेळेला मनुष्य ही वेदांत कथा ऐकायला जातो त्यावेळेला त्याला एका पाऊलाला 80 कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत केल्याचं पुण्य निर्माण होतं. म्हणजे एक कृच्छ्र व्रत किंवा चांद्रायण व्रताचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये की आज प्रतिपदेला 1 घास द्वितीयेला 2 घास असं पौर्णिमेपर्यंत जायचं आणि पुन्हा एक घास कमी करत यायचं हे व्रत आहे. किंवा हे चांद्रायण कृच्छ्र व्रत म्हणजे गायीच्या शेणातून पडलेले जे काही धान्य कण आहे आणि ते कण शिजून गोमूत्रात खायचे असं काय सांगतात. किंवा जे काही शेतकऱ्यांनी धान्य नेल्यानंतर जो काही शेतामध्ये त्याची कंच वगैरे पडलेली असतात ती गोळा करून त्याच्यावर गुजराण करणं
किंवा बाजाराच्या चव्हाट्यावर पडलेलं जे व्यापाऱ्यांनी विकून तिथं पडलेलं धान्य ते गोळा करून खाणं, अशा प्रकारची कृच्छ्र वृत्त आहे. आता याला जर ही कृच्छ्र किंवा चांद्रायण वृत्त करायचं झालं तर 80 कृच्छ्र आणि चांद्रायण वृत्त केल्याचं 80 असं सांगितलं. एवढं पुण्य त्याला प्राप्त होतं. मग हे जर आपल्याला श्रवण करताना एवढं 80 कृच्छ्र आणि चांद्रायण वृत्त करायला किती वेळ लागतो? आम्ही एकदा हिशेब केला होता, मला वाटतं काय ते 12 × 84 म्हणजे 6 वर्ष आणि 9 महिने त्याला लागतात. मग 6 वर्ष 9 महिन्यामध्ये जेवढं पुण्य निर्माण होईल आणि जेवढे कष्ट पडतील तेवढे कष्ट कोणतेही न करता केवळ श्रवणामध्ये काय आळूमाळू अवधान द्यावे आणि येवतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. असं हे श्रवण हे सर्वात अंतरंग साधन आहे आणि त्याच्यापासून इतकं अदृष्ट निर्माण होतं. मग एवढं अदृष्ट निर्माण होण्याचं जर सामर्थ्य ह्या श्रवण साधनामध्ये आहे तर तुमचं चित्त शुद्ध होणार नाही का? तुमचं चित्त स्थिर होणार नाही का? तुमचा आवरणभंग अज्ञान निवृत्त होणार नाही का? तुम्ही जीवनमुक्त होणार नाही का? इतकंच नाही, जीवनमुक्त झालेल्या पुरुषालाही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगणं कसं भोगावं याचीसुद्धा जीवनशैली जी आहे ती या शास्त्रामध्ये वेदांत शास्त्राने प्रतिपादन केलेली आहे. आणि म्हणून मनुष्याने वेदांत शास्त्राचं नित्य श्रवण करत जावं. या ठिकाणी मनुष्याने आपल्याला जेवढं तुम्ही ओवी सांगितली तर माझी पाठ असली पाहिजे याच्यामध्ये सहज ओघात आली तर होतं. तर असो, या ठिकाणी अशा प्रकारचं श्रवणेंद्रिय जे आहे तर त्या श्रवणेंद्रियाचं इतकं महत्त्व आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला हा जो योग आहे हा याचा प्राप्ती झालेली आहे, म्हणजे योग झालेला आहे. म्हणजे योग म्हणजे अप्राप्तस्य प्राप्ती. अप्राप्त गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या तर त्याचं एक काय आहे, प्राप्तस्य संरक्षणम क्षेमः, त्याचा क्षमही झाला पाहिजे. म्हणजे हे वेदांत असं आहे की स्वामी महाराज सांगायचे की 15 दिवसामध्ये न्याय विसरतो, आपला व्याकरण विसरतं, 8 दिवसामध्ये न्याय विसरतो आणि एका दिवसामध्ये काय आहे, वेदांत विसरतो. म्हणून आपल्याला ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठ आहे किंवा ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय चिंतयेत आत्मनो हितम. आपल्याकडं पद्धतच आहे. आपण सगळ्यात प्रथम उठलं की प्रातस्मरामी हृदय संस्फुरदात्मतत्वम सच्चित सुखम परमहंस गतिम तुरीयम यत् स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यम तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः प्रातर्भजामि मनसा वचसाम वाच्यम वाचो विभान्ति निखिलायुधनुग्रहेण यन्नेति नेति वचनैर्निगमा अवोचुः तम देव देव मज मच्युतमाहुरग्र्यम प्रातर्नमामि तमसः परमर्कवर्णं पूर्णं सनातनपदं पुरुषोत्तमाख्यं यस्मिन्निदं जगदशेषमशेषमूर्तौ रज्वां भुजंगम इव प्रतिभासितं वै. आपण प्रथम उठल्यानंतर जे काही ब्रह्मस्वरूप आहे, जे सच्चिद आनंद स्वरूप, नित्य असंग निर्विकार निरपेक्ष आनंदरूप असणारं जे ब्रह्मतत्व आहे तेच माझं स्वरूप आहे. जसं आपण म्हणतो बॅटरी चार्ज करायची, तसं मनुष्याने सकाळी उठल्याबरोबरच या ठिकाणी मी असंग निर्विकार सच्चिदानंद एकमेवाद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित देशकाल वस्तू परिच्छेदरहित अशा प्रकारचं निरपेक्ष व्यापक असणारं असं जे तत्व आहे, जे जगातलं सर्वाचं सार सर्वस्व आहे ते माझं स्वतःचं स्वरूपच आहे अशी श्रुतीमाता सांगते, गुरुजी सांगतात आणि शास्त्र सांगतं. याप्रमाणे खरा मी तोच आहे. जरी आज आपल्याला ही अनुभूती नसेल, आज नसली तर उद्या कधी येणार. मनुष्याने मी देह आहे, मी करता भोगता आहे हे म्हणणं म्हणजे पावला पावली खोटं बोलणं आहे आत्मा. आणि म्हणतो मी राजू शेठ आहे, मी श्रीमंत आहे, मी धनिक आहे, मी शास्त्री पंडित आहे असं म्हणतो. वास्तविक तो आहे सच्चिदानंद आत्मा. पण जर एखाद्या आज आपल्याला जरी ही स्थिती नसेल तरीच पण मनुष्याने मी ब्रह्म आहे असं म्हणत जावं. तो जसं तुकोबाराय म्हणतात
देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. माणसाने कुत्र्याचं किंवा डुकराचं त्याचं दर्शन घ्यावं, पण ह्या देह आणि देह संबंध्यांना कधीही माझं म्हणू नये, अशा प्रकारची स्थिती आहे. कारण मी देह म्हणतो तर तुकोबाराय म्हणतात, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटिती. कोट्यावधी ब्रह्महत्या लागतात, तर त्यापेक्षा काय म्हणावं, मी ब्रह्म आहे असं म्हणावं. तर कारण का, हे सत्य आहे, श्रुती प्रतिपादित आहे. आज नसेल तर उद्या आपण ब्रह्म होणार. आता आज उद्या का, जर आपला अधिकार कमी असेल तर या ठिकाणी ह्या अंतराळातले सगळे ऋषी, आपल्या सर्व जो मनुष्य श्रवणाधिकांमध्ये प्रवृत्त झाला किंवा भगवंताच्या भक्तीमध्ये प्रवृत्त झाला, त्याच्या कर्मामध्ये जरी काही वैगुण्य आले तर एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक संमत श्लोक म्हणून दिलेला आहे. तेषां कर्म कुर्वन्ति सहस्रकोट्य महर्षया यत्कर्म कुरुतां पुंसां कर्मलोपो भवेद्यदि. जर मनुष्य कर्म करताना जरी त्याच्याकडून काही कमतरता झाली तरी हे जे अंतराळातले असणारे ऋषींच्या आत्मे त्याचे सर्व कर्म पूर्ण करून घेत असतात, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून मनुष्याने श्रवण करत जावं आणि श्रवण करत असताना मी आत्मा हे असंच म्हणावं. स्वामी महाराजांचे घडलेली गोष्ट सांगतो. स्वामी महाराज स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आळंदीमध्ये आले आणि ते साधकाश्रमामध्ये गेले. साधकाश्रमामध्ये ते पंचदशी चालू होती आणि पंचदशीचं तृप्तिदीप चालू होतं. शेवटी काय झालं की ते तृप्तिदीप जेव्हा संपत आलं तेव्हा त्यातले श्लोक आहे शेवटी. त्या शिष्याला बोध झाल्यावर तो म्हणतो, धन्योहम धन्योहम न मे कर्तव्य विद्यते क्वचित. मला काही कर्तव्य राहिलं नाही, मी खरोखर धन्यवान आहे, माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही, असे ते श्लोक आहेत. अहो शास्त्रम अहो शास्त्रम अहो गुरुर अहो गुरु, असं तो म्हणतो. काय माझे गुरु, काय हे वेदांत शास्त्र यांनी मला किती धन्यता प्राप्त करून दिली, असं ते श्लोक आहे. आता त्यांना येऊन फक्त 6 महिने झाले होते आणि एकच प्रकरण त्यांनी ऐकलं आणि ते प्रकरण ऐकल्यानंतर ते पाठ सुटल्यावर त्यांच्या खोलीत गेले आणि त्या खोलीमध्ये त्यांनी काय केले, ते श्लोक लिहिले आणि खाली आपले खाली पाठ टेकवली, भिंतीला पाय लावले आणि मोठ्याने म्हणायला लागले, धन्योहम धन्योहम. तर त्यांच्या असणाऱ्या श्रीगुरूंची एक बालविधवा मुलगी होती, तर ती येसूताई त्यांचं नाव. ते एक प्रकारच्या ह्या शतकातले एक विदुषी होऊन गेल्या वेदांत तत्त्वज्ञानातल्या. तर त्यांनी ते काहीतरी कामानिमित्ताने पडवीतून जाताना पाहिलं तर हा काल आला मुलगा आणि इतका थाटात म्हणतो, धन्योहम धन्योहम कृतकृत्योहम न मे कर्तव्यम विद्यते क्वचित, असा म्हणतो. त्यांनी जाऊन वडिलांना सांगितलं. म्हणजे त्या ठिकाणी ब्रह्मलीन परमहंस आपलं त्या ठिकाणी प्रातस्मरणीय वंदनीय दादा महाराज साखरे त्यांना जाऊन सांगितलं, दादा हा काल नाही आला, 6 महिने तर लगेच धन्योहम धन्योहम. वेदांत काही इतका सोपा आहे का, ह्याच्यामध्ये वेदांत लगेच थोडे 4 शब्द ऐकले लागला ब्रह्म म्हणायला. तर त्यांनी सांगितलं, अरे त्याला जर अजून बोध झाला नसला तर त्याला कधी ना कधी होईल. ज्याचे पत्रे बोलतात, पत्र्यावर लिहिलं, ज्याचे पत्रे बोलतात तर त्याच्यामध्ये चैतन्याचा वास आहे, तो एक ना एक दिवस मी ब्रह्म आहे असं स्फुरण, त्याला अनुभवाचं स्फुरण होईल. बरं समजा त्याला झालं तर तुझ्या बापाचं काय गेलं, असं तेच बाप होते त्यांचे. स्वामी महाराज सांगायचे विनोदाने. याचा अर्थ असा आहे की आपण नेहमी काय म्हणत जावं, जसं काशीचं जावे नित्य वाधावे. माणसाने मला काशीला जायचं एवढा संकल्प झाला तरी त्याच्यातून अदृष्ट निर्माण होतं. तसं ह्या वेदांत श्रवणामध्ये, वेदांत चिंतनामध्ये एक अत्यंत अपूर्व होतं. आणि कालच आपण पाहिलं की खरी ही आपली मक्तेदारी आहे भारतीयांची. भारत या शब्दाचाच अर्थ आहे, भा म्हणजे ज्ञान आणि रत म्हणजे रममान झालेला. ज्या ज्ञानामध्ये रममान होणारी ही संस्कृती आहे. ज्ञान म्हणजे कोणतं, येतं आता सांगणार आहेत की ज्ञान म्हणजे दुसरं कोणतं ज्ञान नाही, आत्मज्ञान हेच फक्त ज्ञान आहे. बाकीची जी ज्ञान आपलं व्यवहारात ज्याला ज्ञान म्हणतो ना, ती सगळी अज्ञानच आहे. किंवा त्याला जर म्हणायचं झालं तर ती आडनावाची ज्ञान आहेत, ते सगळे ज्ञानाभास आहेत. ते पुरुषार्थ प्राप्त करून देणारे नाहीत. परमपुरुषार्थ जो मोक्ष आहे ते मोक्ष प्राप्त करून देणारं ज्ञान, यालाच खऱ्या अर्थाने यत्त ज्ञानम, काय येतं सांगितलं, यत्त ज्ञानम मतम मम, ते माझं ज्ञान खरं आहे. आणि त्या
ते ज्ञान आपल्याला संपादन करावं म्हणून ज्ञानोबारायांची तुम्हाला आम्हाला सर्वांना एक हाक आहे मोठी, आणि ती हाक ज्ञानेश्वरीद्वारा ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तुम्ही या देहामध्ये आले ना तर जन्ममृत्यूच्या देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळिया ना म्हणो नये धनंजया जिया परी. जसं शरीराला आल्यानंतर जन्ममृत्यू निश्चित आहे, पण तसंच ह्या शरीराला आल्यानंतर येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरधारे चिरापडे. ह्या शरीराला आलं तर आता पुन्हा ही येरधार पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा कधीही जन्माला येऊ नये, तर हे साधन तुम्ही आता करा. आणि हे साधन याच्यामध्ये काहीही करायचं नाही, फक्त जसं पदार्थ आहे तसा जाणायचा. काल आपण चिंतन केलं की रज्जूवर भासलेला जो सर्प आहे त्या सर्पाची निवृत्ती करायची म्हटलं तर कोणत्याही कितीही तुम्ही साधनं केली तरी त्या तुम्ही सांगितलं की हा जो जणू काही सर्प नाही हा रज्जूच आहे असं माना, असं मानल्याने त्याचं भय जाणार आहे का? भालाबरचीनं त्याचा नाश होणार आहे का? पदार्थ असावा तर त्याचा नाश होईल, आहे की नाही? आणि जर त्या पदार्थाच्या विषयी भावना केली, मंत्रादी उच्चारण केलं तर जाणार नाही. पण जर प्रकाश त्या ठिकाणी नेला आणि तुम्हाला रज्जू दर्शन झालं, त्याबरोबर तुमचा सर्व भ्रम तत्काल निवृत्त होतो. किती ज्या क्षणी तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं त्याच क्षणी सर्पाची निवृत्ती होते नाही, सर्प सिद्धच होत नाही. तिन्ही कालात सर्प नव्हता. मी ज्या वेळेला अज्ञान कालात सर्प आहे म्हणत होतो तेव्हासुद्धा तिथं सर्प नव्हताच, ती दोरीच आहे. अशा प्रकारचं आपल्याला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा मनुष्य संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये भिद्यते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. त्या मायेच्या अतीत असणारं जे परमात्मा आहे त्या परमात्म्याचं दर्शन झालं की या ठिकाणी तत्काल हृदयग्रंथीचा भेद होतो. अहंकार आणि आत्मा हे वेगळे होतात किंवा देह आणि आत्मा यांचा पूर्णपणे पृथक्करण विश्लेषण ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो ते होऊन मनुष्य निहाल होतो. अरे ह्या देहादिकांचा आणि माझा कोणताही संबंध नाही. कालच सांगितलं त्यांचा समवाय नाही, समवाय संबंध नाही किंवा त्याचा विशेषण विशेष भाव संबंध नाही, त्याचा संयोग संबंध नाही, कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. काय कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. असं जर आपल्याला ज्ञान झालं याच्यामध्ये करायचे काय? काही करायचं नाही. आतापर्यंत जे करायचं होतं ज्ञानासाठी करायचं होतं. आपल्याला ज्ञान प्राप्त होण्यासाठी कर्म आणि उपासना सांगितलेली आहेत. ती कर्म आणि उपासना ही परंपरेनं साधनं आहेत. म्हणजे चित्तशुद्धीद्वारा किंवा चित्तस्थैर्याद्वारा मुमुक्षुत्व गुरुप्राप्ती श्रवणादिकांचा योग हे सगळं इतकं लागणारं जे काही अफाट पुण्य आहे त्या पुण्य त्यांनी मिळवून दिलं. पण आता मात्र इथून पुढं जर आपलं अंतःकरण शुद्ध असेल, ते निर्वासन झालेलं असेल, त्याच्या स्थिरता आलेली असेल, नाही धावा घेतं मन इंद्रियांचे समाधान, तर अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली असेल तर ती सगळी केलेली कर्म केलेली उपासना आता फलद्रूप होण्याची वेळ आलेली. आता आपलं असं वाटलं पाहिजे की चित्तशे शुद्ध हे कर्म नतु वस्तूपलब्ध हे. हा आत्मा जो आहे तो आत्म्याचं फक्त ज्ञान करावं लागेल. आत्मा हा प्राप्त होणारा नाही, आत्मा हा प्राप्य नाही, तो विकार्य नाही, तो संस्कार्य देखील नाही. तेव्हा आता फक्त आत्मा जसा आहे तसं त्याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं आणि ते ज्ञान ह्या आत्मकथेमध्ये वेदांत श्रवणामध्ये होत असतं. म्हणून मनुष्य जीवनामध्ये सगळ्यांनी वेदांत चिंतन हे अवश्य करणं आवश्यक आहे. जसं जरी जीवनामध्ये दुसरे आपले व्यवहार असतील किंवा दुसऱ्या काही साधनं असतील, त्या सगळ्या साधनांपेक्षा श्रवण हे साधन महत्त्वाचं आहे. स्वामी महाराज सांगायचे की जसं आपल्या ताटामध्ये पक्वान्न आलं तर पक्वान्न बरोबर दुसरी चटणी मिरची कोशिंबिरी काही सगळंच असतं त्याच्यामध्ये. एखाद्या मनुष्याला कोशिंबीर आवडत असते, चटणी आवडत असते, पण प्रथम काय खावं? प्रथम त्याने पक्वान्नाचं सेवन करावं. तसं मनुष्याने वेदांताचं श्रवण करावं आणि हे श्रवण त्याचं कधीही वाया न जाणारा असं आहे. जे शब्द आपल्या अंतःकरणामध्ये एकाग्र चित्ताने श्रवण केलेले असतात तर तो विचार वेदांत विचार अंतःकरणामध्ये ठसलेला असतो. तेव्हा कधी ना कधीतरी असा प्रसंग येतो की त्या प्रसंगामध्ये आपल्याला ह्या वेदांत विचार म्हणजे वेळेच्या उचित प्रसंगी
त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्फुरण होतं आणि आपण ह्या दुःखाला सामोरं जाऊ शकतो, दुःखाला पचवू शकतो, सुखाला देखील पचवू शकतो आणि सुखदुःखाचं स्वरूप किंवा सुखदुःख जे अंतःकरणाचे धर्म आहे त्या अंतःकरणाचं स्वरूप आणि आपलं असणारं सोपाधिक स्वरूप या सर्व हे क्षेत्र आहेत, हे सर्व मिथ्या आहेत, हे सर्व जाणण्याचे विषय आहेत. म्हणून यांचं प्रकाशन करणारा जो मी आत्मा आहे तोच फक्त सद्वस्तू आहे आणि त्याच्या अतिरिक्त सर्व मिथ्या आहे. अशा प्रकारचं रज्जू सर्पाकार भाशी येले जगडंबर सत्यतू 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार सांभाळी सांभाळी आपुली हे माया आम्हा शिका भयाभीत केले रूप नाही त्याशी ठेविले नाम लटकाचे श्रम वाढविला. आपण देवाशी प्रेम कलह करू शकतो. जे आपलं इष्टदैवत आहे त्याच्या कृपेने जेव्हा वेदांताचे रहस्य अवगत होतात तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात देवाला, तुका म्हणे तू कागा झालाशी चतुर होताशी निष्ठुर किंवा निष्ठुर निर्विकार. तुझं तर खरं स्वरूप निर्विकार आहे आणि जे तुझं स्वरूप आहे तेच माझं आहे. जर संतांच्या दरबारात गेलो तर तुझं माझं नाही भेद आमर तू खरा आणि कैसा नव्हे मी दातारा. तूच अमर तत्व आहे आणि मी काय मरका आहे का, मी सुद्धा अमर तत्वच आहे. अशा पण हे मला तुझ्या कृपेने कळलं. म्हणजे भगवंताची भक्ती गुरुची सेवा ही ज्ञानी झालेली पुरुष करतात. एकदा ऐक्य झालं, उलट ही सेवा जी आहे खरं ऐक्याचं ज्ञान झाल्यानंतरच ही सेवा घडत असते. त्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं साधन म्हणून ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती हा जगातल्या सर्व धर्म संप्रदाय पंथामध्ये वारकरी संप्रदायाचा विशेष आहे. आणि ती जी ज्ञानोत्तर ज्ञानाला उत्तर आणि पूर्व नाही, पण ज्ञानोत्तर जोपर्यंत देह आहे ते उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. ज्ञानोत्तर जीवनामध्ये दुसरं काही व्यावहारिक किंवा वैषयिक सुख भोगण्यापेक्षा निर्विषय असणारं आपल्या इष्टदेवतेचं जे काही अनुपम प्रेम आणि त्या प्रेमाच्या द्वारा या ठिकाणी आपले संत पार इथपर्यंत जातात. ब्रह्मज्ञान झाल्यावर नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवा ऐसे करी दावी रूप मज गोपिकार म्हणा ठेवदे चरणावरी माथा. अशा प्रकारचं ही जी मागणी आहे हे करणारं हे सात्विक धैर्य की पण कधी मोक्ष प्राप्त झाल्यावर, नाहीतर लोक लगेच म्हणतात मोक्ष सुखा हनुलाता असं म्हणतात याच्यामध्ये. आणि अरे पण तुला मोक्ष प्राप्त झाला आहे का, हे स्वामी महाराज सांगायचे. त्यांच्या गुरुजींचं उदाहरण की तिथे एक हरिदासी कीर्तनकार आले आणि त्यांनी सांगितलं मोक्ष सुखा हनुलाता लाथ उघडली. आता हे मोक्ष सुख लाथ हे कोणत्या सत्तेतली, व्यावहारिक सत्तेतले आणि ते काय आहे पारमार्थिक सत्तेतलं. याच्यामध्ये लाथ उगारून जाईल का, त्याच्यामध्ये ते मोक्षसुख जाईल का लाथ उगारून. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो. मग अशा वेळेला जे म्हणणे चला आणा आरती करा आरती लगेच आरती ज्ञानराजा सुरू केलं म्हणून मोक्षसुखाला लाथ हाणता. पण कधी तुम्हाला मोक्षसुख प्राप्त आहे का, हे मोक्ष ते काय कोल्याला द्राक्ष आंबट तशा प्रकारचं तुम्ही हे म्हणता. पण हा वारकरी इतका विचाराने किंवा तत्त्वज्ञानाने इतका समृद्ध आहे. भक्ती सिद्धांत, कर्मविपाकाचा सिद्धांत, तत्त्वज्ञानाचा सिद्धांत यांचा सम्यक समन्वय ज्याला म्हणतात समतोल मधुर समन्वय तो ह्या संप्रदायातल्या संतांनी तुम्हाला आम्हाला हातामध्ये दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे हे सगळं करताना आपल्याला कर्म जरी करायचं झालं, उपासना करत असलो तरीसुद्धा आपल्याला मी कोण आहे या प्रश्नाच्या शोधामध्ये आपण आपले जी काही ऊर्जा आहे, आपल्या बुद्धीची असणारी शक्ती, मनाची संकल्पशक्ती, इंद्रियांची शक्ती, ह्या शक्तीनं परमात्मा प्राप्त होत नाही. पण ह्या सगळ्या शक्ती एकवटून आल्या तर अज्ञान निवृत्तीसाठी मात्र सहाय्य होतं आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख आपल्याला प्राप्त करता येतं. आणि हे एकदा हा देह पडला की पुन्हा त्याला जन्म येत नाही. तो स्वरूपात ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा हा ब्रह्मस्वरूपच होत असतो असं श्रुतीमातेनं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी हा वेदांत विचार करताना पहिली ही वेदांताच्या सिद्धांताची इमारत कशावर उभी आहे तर जगत मिथ्यात्व ठरण्यावर आहे. जगत जर मिथ्या ठरलं तर तुम्हाला रज्जूचं ज्ञान कधी झालं म्हणायचं सर्प मिथ्या आहे तेव्हा. आणि सर्प मिथ्या हे कधी कळेल रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं
तेव्हा मग अगोदर रज्जूचं ज्ञान होतं का अगोदर सर्पाची निवृत्ती होते का? रज्जू ज्ञान आणि सर्प निवृत्ती ह्या युगपत एकाच कालात घडत असतात. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तत्क्षणी अज्ञानाची निवृत्ती होते किंवा जगन मिथ्या ठरतं. पण जगन मिथ्या आणि आत्मज्ञान हे एकाच कालात होतं. परंतु असं जरी असलं तर स्वामी अखंडानंदांनी एक चिंतन सांगितलं की कोणती गोष्ट जी आहे तर याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव आपल्याला व्यवहारात कायमचा अनुभवला आहे. अगोदर एक घडतं नंतर एक घडतं. परंतु जर तुम्हाला विचारलं बैलाला कोणतं शिंग अगोदर येतं तर दोन्ही शिंग बरोबरच येतात. तसा हा मिथ्यात्व निश्चय आणि अधिष्ठान ज्ञान ह्या दोन्ही योगपत होत असतात. पण काही लोक फार आग्रही आहेत, विशेषतः तार्किक लोक. त्यांनी सांगितलं की असं नाही, कोणतं तरी एक आधी एक नंतर होईल, आहे की नाही. आता इथं सूर्यप्रकाश आधी आला का अंधार आधी गेला का दोन्ही योगपतच गेलं. पण तरी ज्या लोकांचं म्हणणं आहे तर की आम्हाला याच्यात पूर्वोत्तर भाव सांगा, तर ते म्हणतात आम्हाला सांगता येईल. आम्ही असं सांगू की अगोदर जगन मिथ्या ठरलं पाहिजे, मग तुम्हाला अधिष्ठानाचं ज्ञान होईल. खरोखर जगन मिथ्या ठरलं का त्याच वेळेला अधिष्ठानाचं ज्ञान होतच असतं, आहे की नाही. आणि त्याच्यातही म्हणलं तर अधिष्ठान हे पूर्वीचंच आहे ना, म्हणून ते अधिष्ठान काय प्राप्त करायचं नाही, त्याला अगोदर प्राप्त करायचं. ते जेव्हा आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान नव्हतं तेव्हा हे अधिष्ठान रूपाने आपण होतोच. सामान्य रूपाने ज्ञान होतं, विशेष रूपाने ज्ञान नव्हतं. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी करायचं झालं, आगंतुक कोण आहे इथं? अज्ञान आगंतुक आहे. स्वरूप जे आहे ते स्वरूप चिद्रूप म्हणजे ज्ञानस्वरूपच आहे. पण या ठिकाणी त्याचं काय झालं, अज्ञानमध्ये आलं आणि त्यामुळं आपल्याला हा विश्वप्रपंच भासायला लागला. हा दृश्य प्रपंच, हे क्षेत्र, दृश्य, हे सर्व आपल्याला दिसायला लागलं. याचं कारण काय आहे? याचं मूळ कारण आगंतुक अज्ञान आलं. म्हणून आम्ही अगोदर सांगतो अज्ञानाची निवृत्ती करा. जगन मिथ्या आहे हे अगोदर ठरवा. आणि जगन मिथ्या एकदा ठरलं का अधिष्ठानाचं ज्ञान होतच असतं म्हणजे वेगळेपणाने होत नाही. अधिष्ठान म्हणून आपणच राहत असतो, मीच असतो, अशा प्रकारची स्थिती. म्हणून त्यांनी सांगितलं अगोदर जगन मिथ्या ठरवा. म्हणून वेदांत प्रकरण ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये जगन मिथ्यात्वावर फार भर दिलेला आहे. तर जगन मिथ्यात्वाचा विचार करावा म्हणून या अध्यायामध्ये पहिल्यांदाच सांगितलं इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मिथ्या येते. पहिल्यांदा क्षेत्र काय आहे म्हणजे दृश्य प्रपंच काय आहे हेच तुम्ही जाणून घ्या. तर या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. इथं शरीर म्हणजे शर्यते इति शरीरम, जे काही नाश पावतं किंवा षडभाव विकाराने ज्याच्यामध्ये पूर्वी नव्हतं ते उत्पन्न होतं, नंतर आपल्याला त्याचं व्यवहार्य होतं किंवा अस्तित्वात येतं, नंतर त्याच्या ठिकाणी वाढ होते, नंतर त्याच्या ठिकाणी विकार निर्माण होतात, नंतर क्षय निर्माण होतो, नाश पावतं. असं जे काय असेल, असं काही हे फक्त 3.5 हाताचं शरीर आहे का? आवटा हात मोठं की एवढं 3.5 हाताचं हे का? जे दृश्य आहे ते सगळंच आहे, ते सर्वच या क्षेत्रामध्ये याचा समावेश होतो. म्हणून या क्षेत्राचं स्वरूप तुम्ही जाणून घ्या. क्षेत्र मिथ्या कसं आहे हे आम्ही तुम्हाला सांगू. आणि क्षेत्र मिथ्या आहे हे तुम्हाला कळलं की तुमच्या मस्तिष्कामधून क्षेत्र हे मिथ्या असणारं दृश्य, ह्या दृश्य प्रपंचाची निवृत्ती झाली की बाबुळीची सारावी हाते वाचोनी पाणी तव असे आहे. ते तुम्ही केवळ आत्मस्वरूपानेच त्या ठिकाणी राहाल. अशा प्रकारची वेदांताची एक धाटणी, सरणी, प्रक्रिया, रीती अशा प्रकारची आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सांगतात की तरी पार्था परिशिजे तो काय देह हे क्षेत्र म्हणजे देहाला क्षेत्र असं म्हणतात. आणि जो हे जाणे आणि जो ह्या क्षेत्रज्ञाला जो ह्या क्षेत्राला जाणतो म्हणजे क्षेत्राचं प्रकाशन जो करतो तो क्षेत्रज्ञ येथे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. कालपर्यंत आपण ह्या संबंधाने चिंतन केलं की एक क्षेत्र म्हणजे दृश्य प्रपंच आहे आणि तो दृश्य प्रपंच जो क्षेत्र आहे पुढं भगवान जाऊन सांगतात. आता जो श्लोकाचं आपलं चिंतन चालू आहे दुसऱ्या, क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्तच ज्ञानम मतम मम. याचा सरळ अर्थ असा आहे की आता क्षेत्र म्हणजे काय म्हणतात, या ठिकाणी शरीराला क्षेत्र असं म्हणतात आणि याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात, असं प्रथम श्लोकांमध्ये किंवा प्रथम ओवीमध्ये माऊलींनी निरूपण केलं. त्याच्यानंतर पुढं सांगतात क्षेत्रज्ञमच्या अपि माम विद्धी. म्हणजे आणि क्षेत्रज्ञम अपि माम विद्धी, आणि क्षेत्रज्ञसुद्धा तू जाण. म्हणजे क्षेत्रज्ञम अपि क्षेत्रम इति माम विद्धी.
आपली इति विद्धी म्हणजे क्षेत्रज्ञसुद्धा कशातच आहे समावेश, क्षेत्रामध्येच आहे. माम म्हणजे भगवान परमात्म्याचं किंवा ज्याला ईश्वर व्यष्टी काय व्यष्टी समष्टी उपाधी जी माया, त्या मायेनं उपहित असणारं चैतन्य म्हणजे माया उपहित चैतन्य आणि माया उपहित चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब यांनी मिळून होणारं जे ईश्वर तत्व आहे ते सुद्धा काय आहे, क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. तसंच इकडं जीवाच्या दृष्टीनं पाहिलं तर जीवाच्या ठिकाणी हे अंतःकरण उपहित चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्याचं अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब ह्या सगळ्यांना मिळून म्हणतात जीव. तर जीवसुद्धा काय आहे, क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. जीवसुद्धा क्षेत्रामध्ये समाविष्ट आहे. मग तुम्ही म्हणाल की या ठिकाणी काही महात्म्याने असं चिंतन केलेलं आहे, क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी, क्षेत्रज्ञ मला समज. म्हणजे याचा अर्थ काय, आपण म्हणतो तत्वम अशी ते तू आहेस असं म्हणतो, किंवा अहम ब्रह्मास्मी हे जे महावाक्य आहे. तर स्वामी महाराज सांगायचे जर तुम्ही सरळ चिंतन केलं, बाकी त्याचे तर किती ओहापो असू द्या, पण असं समजा की यामध्ये महावाक्य सांगितलं आहे भगवंताने, क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. हा क्षेत्रज्ञ कोण आहे, मी आहे असं तू जाण. मी आहे म्हणजे सोपाधिक परमात्मा आहे. क्षेत्रज्ञ असं सांगायचं आहे का, असं सांगायचं नाही. त्याचा समावेशसुद्धा कशामध्ये आहे, क्षेत्रामध्येच आहे. पण चिंतन तुम्ही करू शकता कोणत्याही प्रकाराने, परंतु याच्यामध्ये असं आहे का जे उपाधी काल असेल, जे उपाधी असेल ती उपाधी सगळी कल्पित आहे. आणि कल्पित उपाधीने केलेले भेदसुद्धा काय आहे, कल्पित आहे. ते वास्तव नाही. ते क्षेत्रज्ञाचं खरं स्वरूप असू शकत नाही. तर त्या ठिकाणी आम्हाला जे सांगायचं आहे पुढं, की जे सांगायचं क्षेत्रज्ञ आम्हाला ज्ञ सांगायचं आहे, क्षेत्र सांगायचं नाही. क्षेत्र सापेक्ष आलेलं क्षेत्रज्ञत्व सांगायचं नाही. आम्हाला केवळ ज्ञप्ती मात्र दृंगमात्र असणारं जे परमात्म तत्व आहे, जे सर्व व्यापक आहे आणि तेच केवळ सत्य आहे. त्या ठिकाणी ह्या कार्यप्रपंच सत्य नाही आणि कारण प्रपंचसुद्धा सत्य नाही. म्हणून सत्यतू विठ्ठला. सत्यतू पहिल्या सत्याने काय केला, कार्यप्रपंचाचा ह्या कार्यरूप क्षेत्राचा निराश केला. दुसऱ्या सत्यातही काय केलं, कारणरूप असणाऱ्या मायेचा निराश केला. आणि तिसरं सत्य कशासाठी, तिसरं सत्य जे आहे ते जे ब्रह्मतत्व उर्वरित राहिलं ते. आता तिथे त्याचा जर निराश केला असता तर काय झालं असतं, शून्यवादाचा तुम्हाला आरोप आला असता. सर्व बौद्ध म्हणतात सर्वम दुःखम सुख सर्वम शून्यम शून्यम. शून्यवाद आला नाही. शून्यवाद ज्ञानेश्वर महाराजांना आवडत नाही. शून्यवादाचं ज्ञानोबारायांनी खंडन केलं. शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होये सिद्धू नसताची अपवादू वस्तुशिगा. या ठिकाणी शून्यवाद हा खंडित आहे. शून्य आहे कोणाला कळलं, ज्याला कळलं तोच आमचा आत्मा आहे असं ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये सांगतात. तसं या ठिकाणी जो काही क्षेत्रज्ञ आहे म्हणजे जी उपाधी असेल त्या उपाधीचा सगळा निराश केल्याशिवाय तुम्हाला उर्वरित असं असणारं अखंड विशुद्ध आत्मतत्व अनुभवायला येणार नाही. आपण काल सांगितलं भिडेने जर त्या ठिकाणी ईश्वर तत्व जे आहे त्या ईश्वर तत्वाला भिडेने त्याला जर आपण शेवटले काष्टा परागती असं जर आपण म्हटलं तर श्रुतीला अभिप्रेत असणारं जे निरुपाधिक असणारं जे तत्व आहे, ज्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी उद्घोष केला, ऐशिये निरुपाधिके जगाची जे जनके ते वंदिली मिया मुळिके देवोदिवे. जगाची जनक असणारी जी काही देवोदिवे आहे तिला दोन्हींनाही निरुपाधिक म्हटलेले आहे. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, गुलेबाबा सांगायचे की मला ह्या निरुपाधिक शब्दाचा काय अर्थ आहे अजून काही चांगल्या प्रकारे उमगत नाही असं नेहमी म्हणायचे. वास्तविक त्यांनी अनुभवलेला अमृतानुभव होता. पण ते म्हणायचे आपल्या सारख्या जिज्ञासूंना त्याच्या काही चिंतन करतात हे किंवा त्यांना कसं कळवावं यासाठी सांगायचे. वास्तविक दोन्ही निरुपाधिक कशी, एक आहे प्रातिभाषिक माया आणि एक आहे पारमार्थिक ब्रह्म, आणि दोन्ही निरुपाधिक आहे. कारण दोघांचा एकमेकाशी कधी संबंधच होणं शक्य नाही. फक्त अध्यारोपाच्या भाषेमध्ये तो आध्यासिक तादात्म्य संबंध सांगितला आहे, मानलेला आहे. मानलेली वस्तू खरी नाही. तसं या ठिकाणी खरं जर पाहिलं दोन्ही निरुपाधिक नाही. ब्रह्माच्या अधिष्ठानावर माया म्हणताना माया नावाचं तत्व आहे का कधी, आणि त्याला त्या आद्यस्थ अधिष्ठान भाव त्यांच्यामध्ये आहे का तत्वतः,
जो पदार्थ नाहीच आहे, संसार एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता, त्या मायेचा आणि माया कार्य परमात्म्याला कधी उपाधी होत नाही, आहे की नाही. आणि ब्रह्म कधी माया आणि माया कार्याला अधिष्ठान होत नाही. म्हणजे त्यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे, याचा अर्थ संबंध यत्किंचित देखील नाही, असाच त्याचा अर्थ वेदांत चिंतनानंतर सिद्ध होतो. अनुभूती संपन्न पुरुषांनी या ठिकाणी माया वगैरे काही राहत नाही. म्हणजे ही जी अनुभूती आहे तर याच्यात क्षेत्रज्ञम चापी माम विद्ये, हे क्षेत्रज्ञ जो आहे तो सुद्धा माम क्षेत्रज्ञम आपी विद्ये, मी असणारा क्षेत्रज्ञ हा सुद्धा कोण आहे, क्षेत्रच आहे असं तू जाण, असं सांगतात. का सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांमध्ये तो काय आहे, व्याप्त आहे. सर्व क्षेत्रांमध्ये व्याप्त आहे याचा अर्थ जरी सापेक्ष असणारी माया ही माझी उपाधी झाली आणि त्या मायेच्या अधिष्ठान रूपाने मी तिच्यामध्ये सर्व व्याप्त असलो तरी ते रूप कोणतं आहे माझं, ते माझं विशुद्ध स्वरूप नाही, ते माझं सोपाधिक स्वरूप आहे. तेव्हा या ठिकाणी खरं परमात्मा अगोदर काय करतं, वेदांतशास्त्र मायेला विशेषण करतं, माया विशेषण मानतात लोक, त्या विशेषणत्वाचं खंडन करतं आणि उपाधीची स्थापना करतं. पुढं माया ही परमात्म्याचं विशेषणही नाही आणि माया ही परमात्म्याची उपाधीच नाही. कारण उपाधी लागायला जर दुसरा पदार्थ असेल तर, परंतु या ठिकाणी परमात्म्याच्या सत्तेत परमात्म्याची असणारी जी सत्ता, पारमार्थिक सत्ता, त्या समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. परमात्म्याच्या सत्तेत परमात्म्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ नाही, तो त्याच्या विरोधी नाही, तो त्याच्याहून प्रबल नाही. असे जर असेल तर परमात्माच परमात्मा आहे, दुसरं पदार्थच नाही. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मनी घनायो. म्हणून आचार्यांनी आणि माऊलींनी एक वाक्य त्याने सांगितलेले, सोन्याचे मणी केले, सोन्याच्या सुती ओविले. सगळं सर्व काय, सर्वम खल्विदम ब्रह्म, हे सर्व परमात्ममयच आहे, अशा प्रकारचं निरूपण केलेलं आहे. म्हणून याच्या ठिकाणी हा जो क्षेत्रज्ञ म्हणजे जीव स्वरूप जरी असला, जीवसुद्धा काय आहे, अंतकरण उपाधीनं युक्त आहे किंवा व्यष्टी अज्ञान उपाधीनं, व्यष्टी अविद्येनं युक्त आहे. हा परमात्मा जो आहे तो समष्टी मायेनं युक्त आहे, म्हणजे उपाधीनं युक्त आहे. सोपाधिक स्वरूप हे परमात्म्याचं खरं स्वरूप नाही. म्हणून परमात्मा ईश्वर हा कोणतं कारण आहे, जगताचं अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. माया ही परिणामी उपादान कारण आहे, परंतु खरं उपादान कारण कोण आहे, त्याचं ब्रह्म आहे असं सांगितलं. खरं उपादान कारण म्हणजे उपादान कारण आहे ब्रह्म तत्वता असा त्याचा अर्थ नाही. ब्रह्म हे विवर्तोपादान कारण आहे. विवर्तोपादान कारणत्व असणं म्हणजेच कार्यकारण भावाची असिद्धी होणं. म्हणून वेदांत जेव्हा काही सांगतो जगताची उत्पत्ती वगैरे, त्यावेळेला वेदांताला जगताची उत्पत्ती सांगण्यात तात्पर्य नाही, तर त्या ठिकाणी उलट जगताची असिद्धी सांगण्यात तात्पर्य आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या संतांच्या संगतीत बसून आपल्याला जितक्या आकलन होतील तेवढ्या स्वतंत्र बुद्धीनं किंवा केवळ स्वतंत्र स्वाध्याय करून ह्या गोष्टी प्राप्त होणाऱ्या किंवा समजणाऱ्या आकलन होण्याला योग्य नाहीत. तेव्हा याच्या ठिकाणी असं सांगतात की क्षेत्रज्ञम चापिमान विद्ये सर्व क्षेत्रेषु. आता जर खरं पाहिलं तरी काय आहे, हा परमात्माची परी दुसरा जीवसुद्धा काय आहे, जीवाचं जे लक्ष्य स्वरूप आहे आणि ईश्वराचं जे लक्ष्य स्वरूप आहे, दोन्ही उपाधींचा बाध केला, माया आणि अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान, तर खाली राहिलेलं चैतन्य सगळं काय आहे, एकच आहे. आणि चैतन्य जर दोघांचं लक्ष्य स्वरूप एकच आहे तर ते सुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये काय आहे, व्याप्तच आहे. आणि तेच जर सर्व मूळ कारण असेल तर ते कारण कोणतं असतं, विवर्तोपादान कारण. त्या ठिकाणी मूळ रूपाचा परित्याग न करता त्या ठिकाणी आपल्याला जे भासमान होतं हे सर्व काय आहे, हा सर्व केवळ प्रतीती मात्र अशा प्रकारचा भास आहे. आपल्या ह्या ऋषीमुनींनी एकांतात जाऊन आपल्या सर्व संसाराची पूर्णपणे राखरांगोळी करून या एकांतात जाऊन अनेक व्रतांचं अनुष्ठान करून त्यांनी ही स्थिती आपल्याला प्राप्त केलेली आहे, प्राप्त करून घेतलेली आहे. आणि स्वतःच प्राप्त केली एवढं नाही तर आत्मनो मोक्षार्थम जगद्हितायच, आपला मोक्ष आणि जगत कल्याणासाठी ह्या वेदांताच्या परंपरा आजपर्यंत चालत आलेल्या आहेत. भगवान शंकरांपासून ही जी परंपरा आली, ज्ञानोबा राय सांगतात, ना तरी आदिगुरु शंकरा
लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो अमुते, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून या ठिकाणी हा विचार झालाच पाहिजे. आता पुढं जाऊन सांगतात क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ काय आहे यांचं जे ज्ञान आहे, म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं ज्ञान म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या मूलभूत अधिष्ठानाचं ज्ञान, किंवा जर या ठिकाणी दृश्य आणि त्याला काय दृग्दृश्य विवेक जर आपल्याला करायचा झाला तर हा क्षेत्रज्ञ म्हणून जर तुम्ही तो दृङ्मात्र परमात्मा मानला असेल तर त्याच्या अतिरिक्त सर्व दृश्य प्रपंच क्षेत्र आहे आणि तो याचा खरा काय आहे, द्रष्टा आहे. म्हणून हा दृग्दृश्य विवेक जर बाकी सगळं दृक एकच आहे आणि बाकी सर्व काय आहे, दृश्य आहे. आचार्यांचा एक प्रकरण ग्रंथ आहे दृग्दृश्य विवेक म्हणून. त्या रीतीनं पाहिलं दोनच, कारण वस्तू कोण एक सत्य वस्तू आणि एक मिथ्या वस्तू असं पहा. किंवा ह्या वेदांत विचाराच्या अध्यारोपाच्या प्रक्रियेमध्ये जीवभाव ईश्वरभाव मानून मग तत्वमसी महावाक्यात तत् म्हणजे ईश्वर मानला, त्वम म्हणजे जीव मानला, त्याच्यामध्ये दोघांच्या दोन उपाधी वेगळ्या मानल्या. नंतर त्या उपाधीचा निराश केला आणि त्या उपाधीचं उपहित चैतन्य ते अवशिष्ट ठेवलं आणि ते दोन्ही एकच आहेत, फक्त उपाधीमुळं भेद आहे, त्याच्या उपहितामध्ये यत्किंचितसुद्धा भेद नाही, अशी सांगण्याची जी पद्धती आहे वेदांत शास्त्राची, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते. आता आपण चिंतन करत होतो वेदांतामध्ये उत्पत्ती स्थितीचा सिद्धांत नाही. जगत उत्पन्न झालं आणि मग ते राहिलं आणि नाश झाला, हा वेदांताचा सिद्धांत नाही. जगत कशापासून उत्पन्न झालं, कसं राहिलं आणि पुन्हा त्याचा लय कसा झाला, हा उत्पत्ती लयाचा किंवा कार्यकारण भावाचा सुद्धा वेदांताचा सिद्धांत नाही. वेदांताची भाषा कार्यकारण भावाची नाही, उत्पत्ती नाशाची नाही. वेदांताची भाषा आहे अध्यारोप अपवादाची. आणि हे जर आपल्याला चांगल्या प्रकाराने कळून घेतलं तर मग आपल्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ होत नाही. म्हणून हा बुद्धीत गोंधळ कसा होतो आणि हा गोंधळ कसा दूर करावा याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज कटिबद्ध झालेले आहेत. आणि ज्ञानोबाराय सांगतात की क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. ज्ञानोबाराय सांगतात म्हणजे भगवान सांगतात आणि पुन्हा पुढं काय करतात, इथं भगवान कृष्ण सांगतात आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी. पुढं त्याचं भाष्य वार्तिक टीका हे सगळं कोण करतात, माऊली करतात. आपणच आपल्या ग्रंथाची टीका सांगतात. क्षेत्रज्ञयोर ज्ञानम यत्त ज्ञानम मतम मम. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान माझं ज्ञान आहे. काही लोकांना शास्त्राचा मोठा अभ्यास झाला की त्यांना काय वाटतं, चतुर्वेदी त्रिवेदी हा असे सर्वदर्शनाचार्य दार्शनिक सार्वभौम अशा प्रकारचं त्यालाच काय म्हणतात की त्यांना हे खूप मोठे ज्ञानी आहेत. खरं ज्ञान ते ज्ञान नाही. स्वामी महाराजांना सांगायचे एक काशीमध्ये छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि तिथं एक चतुर्वेदी ब्राह्मण होते, त्याचे 4 वेद कंठात होते आणि ते सांगायचे की काशीमध्ये माझ्यासारखं कोणी नाही. काशीमध्ये अशा आजही अनेक वाडी आहेत, तिथं कोणी राहत नाही. आजही तुम्ही जाऊन पहा तर तिथं मोठमोठे पंडित राहिलेले आणि त्या ज्ञानाचा झालेला अभिमान, त्यामुळे त्यांचं काय झाले, पिशाच्य झाले. आणि त्या वाड्यामध्ये आत्ताही असं रात्री काही गणेश्वर शास्त्रीजींना आपण जाऊन विचारा, पंडित प्राण गणेश्वर शास्त्री ते आजही त्या ठिकाणी वेदाचे पाठ ऐकू काही वेळेला येतात. हे अशा अमावस्या पौर्णिमा वगैरे याचं कारण काय आहे, ते काय झाले, भूतपिशाच्य योनीला प्राप्त झाले. अभिमान ज्याला झाला तर त्याची सद्गती होत नाही. पण त्यांच्यातलं त्यांनी सांगितलं घडलेलं उदाहरण, काशीमध्ये एक चतुर्वेदी ब्राह्मण होते. ते सांगायचे काशीमध्ये वेदाचं पारायण करायचं झालं तर एकमेवा द्वितीयम असं समजायचे. आणि काशीच्या गल्ली लहान आहेत, ते एकदा गल्लीत आणि काशीमध्ये हे जे बैल गाई हे बरेच मोकळे असतात, त्याला पोळ बैल म्हणतो आपण. तर ते गल्लीतून येत असताना एकदम बैल उधळला, तेव्हा सगळे लोक ओरडायला लागले, अहो बैल आला, शास्त्रीजी महाराज बैल आला. तर ते एकदम जोराने बाजूला व्हायला गेले. तिथं होता इलेक्ट्रिकचा खांब आणि तो खांब त्यांच्या मस्तकाला लागला. जे स्मृती केंद्र आहे ना तेच गेलं. ते स्मृती केंद्र गेलं केंद्र गेलं तर त्यांना त्याच्या पुढं वेद तर पाठ गेलंच, पण मला भूक लागली आणि किती भूक माणसाला तृप्तीचं कळतं की नाही. पण त्यांना त्या मेंदूतलं स्मृती केंद्र गेल्यामुळं
त्यांना मी किती खाल्लं आहे आणि आता पोट माझं भरलं आहे हे सांगता येत नव्हतं. जर आज साधारणपणे त्यांनी काही 4 चपात्या खाल्ल्या म्हणजे घरच्या लोकांनी बाजूला घ्यायचं. जर त्यांच्या मनाप्रमाणे देत राहिले ते इतके खायचे आणि नंतर गडबडा लोळायचे पोट दुखायला लागल्यावर. म्हणजे याचा अर्थ हे जे जे ज्ञान आहे हे ज्ञान आडनावाचं ज्ञान आहे. ज्ञान कृतार्थ करणारं कोणतं ज्ञान आहे, जे आपल्याला ह्या अज्ञानाची निवृत्ती करतं. आत्मस्वरूपावर आलेलं जे अज्ञान, त्या अज्ञानाचं नाश करतं आणि त्या अज्ञान कार्याचा बाध करतं आणि सच्चिदानंद रूप आत्म्याविषयी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी हे खरं आत्मज्ञान आहे. आणि म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात क्षेत्रज्ञयोर ज्ञानम. क्षेत्र काय आणि क्षेत्रज्ञ काय याचं जे ज्ञानम तज ज्ञानम मतम मम, ते ज्ञान मम मतम, त्याला मी ज्ञान असं मानतो असं सांगतात. आणि त्याचाच अनुवाद माऊली 2च वयात करतात याच्यामध्ये. तरी क्षेत्रज्ञ जो येथे तो मीची जाण निरुते, जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. काय आहे की माऊली जेव्हा हे सांगतात, बघा आता आपण जे चिंतन केलं कालपासून परवापासून थोडं चिंतन करतो आपण, तर त्याच्यामध्ये क्षेत्रज्ञम चापिमाम विद्धी म्हणजे हे ईश्वर स्वरूप जे आहे ना, ते ईश्वर स्वरूप जे काही पराकोटी आचार्यांचा मुख्य विषय आहे वेदांत विषय, आणि वेदांताचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापुढं ते निरूपण करतात. पण ज्ञानोबरायांच्या पुढं काय आहे, आता विश्वात्मके देवे, सगळं विश्वातले सगळे प्राणी मात्र मानव मात्र यांच्या कल्याणाची माऊलींच्या ठिकाणी इच्छा आहे. म्हणून भक्ती सिद्धांतामध्ये असणारं जो ईश्वर तत्व आहे की ज्याला अत्यंत इष्टदेवतेच्या रूपाने प्राधान्य दिलं पाहिजे, तर ते प्राधान्यसुद्धा जरी अध्यारोपाच्या भाषेत बोलत असले तरी भक्ती सिद्धांत प्रवाहित ठेवायचा. ज्याला ऐकांतिक शंकरानंदांचं चिंतन आहे, त्या ऐकांतिक पराकोटीच्या अद्वैताविषयीच आग्रहाने केलेलं निरूपण आहे. माऊलींचं तसं नाही. माऊली या ठिकाणी सांगतात की क्षेत्रज्ञ जो येथे जो क्षेत्रज्ञ आहे ना, तो मीची जाण निरुते. निरुते म्हणजे खऱ्या अर्थाने क्षेत्रज्ञ कोण आहे, मी आहे असं भगवान परमात्मा, मी म्हणजे ईश्वर तत्व हे क्षेत्रज्ञ आहे असं सांगतात. कारण ईश्वर हा काय कालच सांगितलं आपण, एक समवायाच्छेद करून एकाच वेळेला पूर्वी भूतकाळातल्या भविष्यकाळातल्या वर्तमानातल्या सगळ्या प्राण्यांचं कर्म, त्या कर्माचं फल सर्वच्या सर्व जाणणारा आहे परमात्मा ईश्वर. आणि तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. तेव्हा तो क्षेत्रज्ञ सर्वज्ञ सर्वशक्तिमान सर्वांचा उत्पत्ती स्थिती लयाचा करता असा मीची जाण मीच आहे असं सांगतात इथं. म्हणजे लक्षात घ्या, आपला एक विचार म्हणून सांगायचा की तिथं सांगतात जो सर्व कोणता परमात्मा, या ठिकाणी कोणता परमात्मा जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. हा सगळा दृश्य प्रपंच जो आहे, ह्या सगळ्या दृश्य प्रपंचाचं संगोपन करणारा, जेणे हे विश्व निर्मियेले महर्षी देवाते संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुल्या तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. असा असणारा तो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. सर्व ह्या क्षेत्राचं संगोपन करणार आहे, रक्षण करणार आहे. उत्पत्ती इथं सुद्धा आणखी माऊलीने संगोपनी असे, गोपतृत्व म्हणजे संरक्षण करणं, म्हणजे परमात्मा हा संरक्षण करता आहे. उत्पत्ती आणि लय ह्याच्यापेक्षा स्थिती महत्त्वाची आहे की नाही. ती स्थिती ठेवणारा सुद्धा काय आहे, परमात्मा आहे. म्हणजे मनुष्य खरा परमात्माच मनुष्याचा संरक्षण करतो. स्वामी महाराज सांगायचे मनुष्य मरण पावला ह्याचं विशेष नाही, कारण मोठी मोठी छिद्र 9 आहेत किंवा 10 आहेत आणि 3.5 कोटी रोमरंध्र आहेत. कधी मनुष्य मरू शकतो. जगला कसा हे आश्चर्य. आणि जगवणारा कोण आहे, परमात्मा आहे. काय चाले हे शरीर कोणाच्या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको. म्हणून म्हणतात जो सर्व क्षेत्राते संगोपनी असे. जीवरूप असणारे किंवा हे स्थूल पंचीकृत पंचमहाभूतांनी बनलेले हे सगळे जेवढे काही वस्तू आहेत, पदार्थ आहेत, दृश्य प्रपंच आहे, ह्या सर्वांचं संरक्षण करणारा जो आहे तो क्षेत्रज्ञ, आणि तो क्षेत्रज्ञ मी आहे असं परमात्मा सांगतात. मग आता वाच्यार्थाने म्हटलं तर व्यवहार्य स्तरावर तो उत्पत्ती स्थिती लय करणारा ईश्वर तत्व आहे. आणि लक्षार्थाने म्हटलं तर तेच ईश्वर तत्वच ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ईश्वर तत्व तर हा ब्रह्मच आहे, पण जीवाच्या
ब्रह्माच्या सापेक्ष ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरत्वाची केलेली कल्पना आहे की नाही, असा त्याचा अर्थ आहे. पण परमात्मा मात्र त्याला विसरत नाही. सर्व क्षेत्रात संगोपनी असे मी ह्या सर्वांचं संरक्षण करणार आहे. असो, आपला नियोजित वेळ या ठिकाणी समाप्त झाला. आपलं ह्या अशा प्रकारचा हा विचार आज अत्यंत गंभीर स्वरूपात आपल्याला उत्तरोत्तर घेत जाऊन आपल्या अंतःकरणाची वृत्ती त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चिरस्थिर हो, लीन हो, बाधित हो आणि आपल्याला जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीच्या माध्यमातून ह्या जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगायला मिळो अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.